युअर चॅनल आपली टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 7 मॅथ्समधील 10th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. आणि बँक अँड सिम्पल इंटरेस्ट या चॅप्टरचा आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट रेशोच्या फॉर्ममध्ये कसा कॅल्क्युलेट करायचा ते पाहिलं. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला पाहणार आहोत. त्याचबरोबर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. त्याचबरोबर व्हिडिओच्या टेबलमध्ये एक्झाम्पल येईल. ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. त्याच्या पर्सनचा आन्सर करेक्ट असेल त्याचं नाव मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, आता आपण पाहूया की सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो. तर समजा आपण पी अमाऊंट आर या रेटने टी या कालावधीसाठी बँकेमध्ये जमा केली तर आपल्याला किती इंटरेस्ट हा चार्ज करावा लागेल. तर समजा ही रक्कम आपण एका वर्षासाठी चार्ज केली तर समजा 100 रुपयामागे त्याला आर एवढा इंटरेस्ट चार्ज करावा लागतोय. तर पी प्रिन्सिपलसाठी आपल्याला आर एवढा इंटरेस्ट मिळेल. हे आपण अशा फॉर्ममध्ये रेशोच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट टू प्रिन्सिपल रेशो या फॉर्ममध्ये आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल लिहू शकतो. तर आपल्याला आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो पी इथे डिव्हिजनमध्ये आहे, तो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. त्यामुळे आपला आन्सर येणार आर डिवायडेड बाय 100 इंटू पी, म्हणजेच पी आर डिवायडेड बाय 100. सो आपल्याला आयची व्हॅल्यू मिळाली पी आर डिवायडेड बाय 100. पण हा इंटरेस्ट हा एका वर्षासाठी आहे, पण आपल्याला टी या कालावधीसाठी इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. म्हणून आय इंटू टी इक्वल टू पी आर डिवायडेड बाय 100 इंटू टी. सो आपल्याला आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून टी आपण ह्या साईडला लिहिला, म्हणजे टी हा मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. त्यामुळे आपला आन्सर येणार पी आर टी अपॉन 100. सो टी या कालावधीसाठी आपल्याला इंटरेस्टचा फॉर्म्युला मिळाला पी आर टी अपॉन 100. सो पी म्हणजे प्रिन्सिपल इंटू आर म्हणजे रेट इंटू टी म्हणजे पिरियड ऑफ टाईम डिवायडेड बाय 100. सो हा आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही सिम्पल इंटरेस्टचं एक्झाम्पल सॉल्व करताना. सिम्पल इंटरेस्टचं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कोणताही ह्या 3 क्वांटिटी दिलेल्या असतील किंवा तुम्हाला इंटरेस्ट दिलेला असेल, प्रिन्सिपल दिला असेल आणि रेट दिला असेल, ती क्वांटिटी मिसिंग असेल, तर कोणत्याही 4 क्वांटिटीजपैकी किंवा 4 एंटिटीजपैकी एक एंटिटी मिसिंग असेल आणि तुम्हाला सिम्पल इंटरेस्टच्या या फॉर्म्युलावरून जी मिसिंग एंटिटी असेल त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो हा सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे आय इक्वल टू पी आर टी अपॉन 100. सो हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करू शकता. सो फ्रेंड्स, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन ए स्कूल फंड ॲट 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get? सो रिहानाने 1500 रुपीज स्कूलच्या फंडमध्ये जमा केली आहेत ॲट दी रेट ऑफ 9 PCPA 2 वर्षांसाठी. तर 2 वर्षानंतर त्याला किती अमाऊंट मिळेल हे विचारलेलं आहे. ते प्रिन्सिपल आहे. ₹1500 रेट आहे 9 PCPA, पीरियड आहे 2 years. सो आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. इंटरेस्ट इक्वल टू आय. सो सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे पी आर टी अपॉन 100. सो पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे 1500 इंटू आर आहे 9 इंटू टी मीन्स टाईम आहे 2 years डिवायडेड बाय 100. सो इथे रिहानाला 270 रुपीज इंटरेस्ट मिळालेला आहे. सो टोटल अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आपला आहे 1500 प्लस 270 इक्वल टू 190 1970. So Rihanna will get
₹1917 at the end of 2 years. So friends, आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे. Javed deposited 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdrew his interest every year. At the end of the period, he had received altogether 17,400 rupees. For how many years had he deposited his money? So Javed ने 12,000 rupees at the rate of 9 PCPA या इंटरेस्ट रेटने काही कालावधीसाठी बँकेमध्ये जमा केलेत आणि तो त्याचा इंटरेस्ट हा दरवर्षी काढून घेतोय. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसीव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज. सो काही वर्षानंतर त्याला टोटल अमाऊंट मिळालेली आहे 17,400 रुपीज. तर त्याने किती वर्षांसाठी बँकेमध्ये पैसे जमा केले होते हा क्वेश्चन आहे. सो इथे प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज. रेट आहे 9 PCPA. पीरियड, सो ते पीरियड आपल्याला माहीत नाही म्हणून आपण इथे टी घेतोय, टी हे लेटर घेतो. आणि इंटरेस्ट आहे पण सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे, पण आपल्याला टोटल अमाऊंट माहिती आहे जी आहे 17,400 रुपीज. सो इथे आपण आपल्याला अमाऊंट दिलं आहे प्लस प्रिन्सिपल दिलं आहे, यावर आपण इंटरेस्ट काढू शकतो. सो टोटल अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो टोटल अमाऊंट टाईम दिली 17,400 रुपीज. प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज आणि इंटरेस्ट जो आपल्याला माहीत नाही जो आहे, त्यामुळे आपण आयची इथे व्हॅल्यू काढू शकतो. प्रिन्सिपल जे आहे टोटल अमाऊंट जी आहे 17,400 रुपीज मायनस प्रिन्सिपल. सो इथे आपल्याला आयची व्हॅल्यू मिळाली 5,400 रुपीज. सो आता आपण सिम्पल इंटरेस्टचा आपण फॉर्म्युला वरून आपण टीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. PRT अपॉन 100. सो इंटरेस्ट आपला आहे 5,400. पी आहे 12,000. आर आहे आपल्याला 9 आणि आपल्या टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय केलं, आपल्या टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे आपण 5,400 तसंच लिहिले इंटू डिनॉमिनेटरचं 100 डिवायडेड बाय 12,000 इंटू 9. सो याचं आपण कॅल्क्युलेशन किंवा सिम्प्लिफाय केलं आपण आणि आपला आन्सर आला 5. त्यामुळे जावेद हॅज डिपॉझिटेड मनी इन अ बँक फॉर 5 years. सो आपल्या टीची व्हॅल्यू मिळाली 5 years. सो फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन आहे. मनीषा हॅज डिपॉझिटेड सम अमाऊंट इन अ बँक ॲट 3 PCPA फॉर 10 years. ॲट द एंड ऑफ द 10 years शी विल गेट 19,500 rupees as total amount. What is the principal amount she had deposited in a bank at first? सो मनीषाने काही रक्कम बँकेमध्ये 3 PCPA या रेटने 10 वर्षासाठी जमा केली आहे. तर तिला 10 वर्षानंतर 19,500 रुपीज ॲज टोटल अमाऊंट मिळालेली आहे. तर तिने स्टार्टिंगला किती अमाऊंट बँकेमध्ये जमा केली होती हा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. सो गाईज, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः प्रेम करा. बाय गाईज.